जनरल विद्यार्थ्यांच्या पिटिशननी ज्या मागण्या केल्या त्या दोनच आहेत, की रेगिंगला सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करावं, कास्टची जी प्रोव्हिजन आहे ज्याच्यामध्ये एस-सी एस-टी ओबीसी आहे ती गाळावी, ते जनरलमध्ये आणावं. एवढ्याच त्यांच्या दोन मागण्या आहेत. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये आपल्या वतीनं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये काय टाकलं त्यांनी माहिती आहे का? त्याच्यामध्ये म्हटलं की विदिन द शेड्यूल कास्ट इन्कमच्या आधारावर जो भेदभाव होतो, म्हणजे बऱ्यापैकी उत्पन्न असलेला शेड्यूल कास्ट हा पुअर असलेल्या शेड्यूल कास्टचा भेदभाव करतो हे सुद्धा बघा. इतकी म्हणजे ही जी सजेशन आहे इतकी पूर्वग्रहित आहे आणि कोणत्याही स्टडीच्या आधारावर नाही आहे आणि हे मॅन्डेट नाही आहे. हे स्वतःवरून सुप्रीम कोर्टाने स्वतःहून मांडणं हे काही बरोबर नाही आहे. त्याच्यामागचं उद्दिष्ट माझ्या लक्षात येत आहे. त्यांना तो क्रीमी लेअरचा कॉन्सेप्ट पुढे ढकलायचा आहे. 2026चा जो 26चे जे रेग्युलेशन आहेत त्यांनी 2012च्या रेग्युलेशनमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. तर 2026च्या रेग्युलेशनमध्ये सुद्धा सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि सध्या 2026चा जो रेग्युलेशन आहे हा सुप्रीम कोर्टाची जी समिती बनेल ती समिती त्याचं परीक्षण करून सुधारित रेग्युलेशन अजून आणतील. त्याच्याकरता आमच्या 5-6 अशा सजेशन आहेत फेडरेशनच्या वतीनं. एक की जो जातीय भेदभावाचा जो क्लॉज आहे 2026मध्ये, की जातीच्या आधारावर दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय ओबीसी यांचं डिस्क्रिमिनेशन जे होतं त्याच्याकरता तरतूद केल्या जाईल. हा जो मुद्दा आहे हा काढून टाकावा असं पिटिशनने मागणी केलेली आहे. आमचं म्हणणं आहे की तो तिथे कायम ठेवावा, ज्याच्यामुळे एस-सी एस-टी आणि ओबीसीचं जे वेगळं डिस्क्रिमिनेशन होतं त्याला डील करण्याकरता मदत होईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आमचा आहे तो असा आहे की 2012च्या कायद्यामध्ये व्याख्या तर भेदभावाची दिलीच, पण त्याचबरोबर त्यांनी 28 जे भेदभावाचे फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं त्याची लिस्ट बनवलेली आहे. ती लिस्ट 2026च्या कायद्यामध्ये काढण्यात आलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की ती लिस्ट ठेवावी. त्या लिस्ट ठेवल्याशिवाय विद्यार्थ्याला माहीत होणार नाही की कोणती बिहेवियर ही भेदभावपूर्ण आहे, किंवा जे भेदभाव कधी कधी करतात त्यांनासुद्धा माहीत होईल की हे जे बिहेवियर आहे हे डिस्क्रिमिनेटिंग मानण्यात येईल आणि पनिशमेंट होऊ शकतं. तिसरा मुद्दा असा की ज्या संस्था, उच्च शैक्षणिक संस्था याच्यामध्ये समाविष्ट करण्याचं तेथे दिलेलं आहे की UGCच्या सेक्शन 3च्या अंतर्गत जेवढे काही विद्यापीठ आणि कॉलेजेस येतात त्यांना हे लागू होईल. याचा अर्थ अप्रत्यक्षपणे आम्हाला असं वाटतं की फार मोठा एक एज्युकेशन सेक्टर याच्यामधून वगळला जाऊ शकतो. तो म्हणजे IITs, IIM, स्टँडर्ड अलोन इन्स्टिट्यूशन, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेस, लॉ युनिव्हर्सिटी अँड लॉ कॉलेजेस, मेडिकल आणि इतर सर्व ट्रेनिंग असलेल्या ज्या सर्व एज्युकेशन संस्था आहेत. उदाहरणार्थ एकूण 62,000 इन्स्टिट्यूशन आहेत, त्याच्यामधल्या ह्या वगळल्या जातील. तर UGCनं कायदा करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की केंद्र सरकारनं कायदा करावा आणि तो कायदा ज्या ज्या काही शैक्षणिक संस्था ज्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहेत त्या सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट कराव्या, अशी आमची त्याकरता एक सजेशन आहे. तिसरी सजेशन अशी आहे की 2026चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये एक इक्विटी कमिटी बसवलेली आहे. त्याच्यामध्ये त्या समितीचा अध्यक्ष व्हाईस चान्सलरला बनवलेला आहे. व्हाईस चान्सलर हा रिकमेंडेशनसुद्धा करेल आणि निर्णयसुद्धा घेईल. असं कधी नसतं. हे मॉरली आणि लिगली बरोबर नाही आहे. तर व्हाईस चान्सलर त्या समितीचा अध्यक्ष असू नये, नॉमिनेटेड असलेला मेंबर कोणी असावा आणि म्हणजे त्यामध्ये योग्य निर्णय घेता येईल. पाचवा मुद्दा असा आहे की ह्या 10 मेंबरच्या समितीमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, वुमन यांना किती प्रतिनिधित्व असेल याच्याविषयीचा उल्लेख नाही आहे. प्रतिनिधित्व असेल असा उल्लेख आहे, परंतु काय कोटा असेल, 50% असेल, 45% असेल याचा उल्लेख नाही आहे. आमची रिकमेंडेशन अशी आहे की किमान 50% जे मेंबर्स आहेत 10 पैकी हे SC, ST, OBC आणि महिलांचे असावे. 6वा मुद्दा जो आहे तो असा की ह्याच्यामध्ये सरकारने स्कूल सेक्टरला कंप्लीट शालेय शिक्षण सेक्टरविषयी विचारच केलेला नाही. त्यांना असं वाटतं की शालेय क्षेत्रामध्ये डिस्क्रिमिनेशन होतच नाही आहे. असे अनेक अभ्यासक्रम आहेत जे असं दर्शवितात की शालेय क्षेत्रामध्ये प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, मिडल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं डिस्क्रिमिनेशन होतं आणि विशेषतः दलित विद्यार्थ्यांचं, स्वीपरचं डिस्क्रिमिनेशन होतं विद्यार्थ्यांचं. तर त्याचा योग्य तो अभ्यास करून त्यांच्याकरता सुद्धा नियमावली आणावी असा त्याच्याकरता आमचा आग्रह आहे आणि तो अधिकाधिक सुधारित हा कायदा करावा, इम्प्लिमेंट करावा
अशी सूचना आम्ही करतो. मॉनिटरिंगच्या प्रोव्हिजन 2026च्या कायद्यामध्ये बऱ्याचशा योग्य आहेत, त्या कायम ठेवाव्या. तुम्ही जर YouTubeचे जर पाहिले, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये, लखनौमध्ये आणि इतर ठिकाणी बहुजन विद्यार्थ्यांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये उठाव हळूहळू होत आहे. कारण की तो उठाव त्यांना अशी कल्पना नव्हती की असा उठाव होईल म्हणून जनरल स्टुडंटकडनं. जेव्हा तो झाला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झालेला आहे. पण तुमचं म्हणणं एक बरोबर आहे, की नॉर्दर्न इंडियाचे काही स्टेट सोडून बाकी साऊथ इंडियामध्ये, मिडल इंडियामध्ये शांत झोपलेले आहेत. मला असं वाटते मध्य भारत आणि दक्षिण भारतामधील विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यावर विचार करावा आणि योग्य तो निर्णय करावा, रिकमेंडेशन द्याव्यात. शांत शांत पद्धतीनं, डेमोक्रॅटिक पद्धतीनं आंदोलन करून किंवा चर्चा करून त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेणं फार आवश्यक आहे. जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यामध्ये असं आहे की 19 मार्चला हिअरिंग दिलेली आहे. त्या हिअरिंगमध्ये सर्व स्पष्ट होईल की कोणती समिती बनवेल आणि त्या ज्या समितीच्या टर्म्स अँड कंडिशन काय असतील, किती काळामध्ये ती समिती रिपोर्ट देईल आणि पुढे काय करणार, हे 19 मार्च नंतर आपल्याला निश्चित होईल. परंतु एक मुद्दा मला जो म्हणावासा वाटतो तो असा की मी अनकम्फर्टेबल आहे त्याविषयी. तो असा की सुप्रीम कोर्टाने जे 5 मुद्दे चर्चेला घेणार आणि हे आणणार, त्याच्यावर ते निर्णय देणार. जनरल विद्यार्थ्यांच्या पिटिशननी ज्या मागण्या केल्या त्या 2च आहेत, की रेगिंगला सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करावं, काची जी प्रोव्हिजन आहे ज्याच्यामध्ये SC ST OBC आहे ती गाळावी, ते जनरलमध्ये आणावं. एवढ्याच त्यांच्या 2 मागण्या आहेत. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये आपल्या वतीनं टाकलेलं आणि त्याच्यामध्ये काय टाकलं त्यांनी माहिती आहे का? त्याच्यामध्ये म्हटलं की विदिन द शेड्यूल कास्ट इन्कमच्या आधारावर जो भेदभाव होतो, म्हणजे बऱ्यापैकी उत्पन्न असलेला शेड्यूल कास्ट हा पुअर असलेल्या शेड्यूल कास्टचा भेदभाव करतो, हे सुद्धा बघा. इतकी म्हणजे ही जी सजेशन आहे इतकी पूर्वग्रहित आहे आणि कोणत्याही स्टडीच्या आधारावर नाही आहे आणि हे मॅन्डेट नाही आहे. हे स्वतःवरून सुप्रीम कोर्टाने स्वतःहून मांडणं हे काही बरोबर नाही आहे. त्याच्यामागचं उद्दिष्ट माझ्या लक्षात येत आहे. त्यांना तो क्रिमी लेअरचा कॉन्सेप्ट पुढे ढकलायचा आहे. तर तो त्यांनी करू नये. फक्त ज्या पिटिशनर ज्या आहेत त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्या 2 डिमांड किंवा 3 डिमांड घ्याव्यात.